या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला सुरुवात, पदाधिकारी निवड प्रक्रियेला वेग, पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण पाऊल, देवाशिष पटनाईक यांचं वक्तव्य. संघटन सृजन अभियानातून कार्यकर्त्यांच्या सहभागावर भर, सशक्त व समावेशक संघटना उभारणीचा निर्धार, मोहन जोशींचं वक्तव्य. निरीक्षकांनी सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे सविस्तर विचार जाणून घेतले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यभर राबवण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत संघटन मजबूती व सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला वेग आला. या पार्श्वभूमीवर एआयसीसी निरीक्षक देवाशिष पटनाईक, प्रदेश निरीक्षक मोहन जोशी, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे तसेच प्रदेश सरचिटणीस दिनेश नवगिरे यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधण्यात आलाय. यावेळी सर्व निरीक्षकांचं स्वागत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केलं. या संवाद उपक्रमात कार्यकर्त्यांशी वन टू वन चर्चा करून त्यांच्या भावना, अनुभव आणि सूचनांची थेट नोंद घेण्यात आली. संघटनेची मजबूती, पारदर्शकता आणि कार्यकर्ता आधारित निवड प्रक्रिया हे मुख्य मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. यावेळी झालेल्या चर्चेत संघटनात्मक रचना अधिक प्रभावी, सक्रिय आणि सर्वसमावेशक करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यकर्त्यांचा सहभाग, संवाद आणि समन्वय यावर आधारित सक्षम व सशक्त संघटन उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर आपले विचार मांडत संघटन बळकटीसाठी महत्वपूर्ण सूचना केल्या. तसेच यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एआयसीसी निरीक्षक देवाशिष पटनाईक यांनी सांगितलं की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला नवी दिशा मिळते. कार्यकर्त्यांच्या सहभागातून नेतृत्वाची निवड केली जाणार असल्याचं एआयसीसी निरीक्षक देवाशिष पटनाईक यांनी स्पष्ट केलं. देवाशिष पटनाईक म्हणाले, काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असून पक्षाची दिशा ही जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची आहे. यापुढे शहर व जिल्हाध्यक्ष अधिकार देण्यात येणार असून पदाधिकाऱ्यांची निवड आता दिल्लीत वातानुकूलित दालनात नव्हता, थेट कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ आणि महिला तरुणांशी संवाद साधून केली जाणार आहे. एकाच पदासाठी इच्छुक असलेल्या इतरांना संघटनेत अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. तसेच ब्लॉक आणि फ्रंटल संघटनांच्या निवडी याच पारदर्शक पद्धतीने केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संघटन उभारणीमध्ये सर्व समाज घटकांचा समावेश करण्यावर भर देण्यात येणार आहे. एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, अल्पसंख्याक यांना जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी या तत्वानुसार स्थान दिलं जाईल असंही त्यांनी नमूद केलं. आज दिवसभर सोलापूर शहर मध्य विधानसभा, उत्तर विधानसभा, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मंडळींचे विचार जाणून घेतले जाणार आहेत. अध्यक्षपदासाठी इच्छुक आणि अर्ज भरून निरीक्षकांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले. सर्व अर्ज आणि चर्चेचा सविस्तर अहवाल एआयसीसीकडे पाठवण्यात येणार आहे, त्यावरून अंतिम निवडी केल्या जातील. सोलापूरबाबत बोलताना देवाशिष पटनाईक म्हणाले की सोलापूर ही हुतात्म्यांची भूमी असून इथे येण्याचा मला आनंद आहे. हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कर्मभूमी आहे. प्रणिती शिंदे यांनी याच जिल्ह्यातून आमदार आणि खासदार म्हणून नेतृत्व केलं. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्हा पुन्हा बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पूर्वी पदाधिकारी निवडीसाठी नेत्यांच्या शिफारसीला महत्व दिलं जात होतं, मात्र आता संघटन सृजन अभियानामुळे ही पद्धत बदलली आहे. सर्वांचं मत जाणून घेऊन, इच्छुकांचे अर्ज स्वीकारून आणि सखोल चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. अध्यक्ष कोण होणार हे कार्यकर्तेच ठरवणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे उल्लेख करत सांगितलं की भारत जोडो यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. संसदेत तसेच रस्त्यावर उतरून राहुल गांधी जनतेचा आवाज बुलंद करतात. त्यांनी सरकारला दिलेल्या अनेक सूचना योग्य ठरल्याचं पटनाईक यांनी नमूद केलं. प्रदेश निरीक्षक मोहन जोशी यांनी सांगितलं की संघटन सृजन अभियान अंतर्गत संघटनेची मजबूती, पारदर्शकता आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं. कार्यकर्त्यांचा उत्साह, शिस्त, समर्पण आणि जनहिताप्रती असलेली बांधिलकी ही संघटनेची खरी ताकद आहे. या सकारात्मक ऊर्जेच्या बळावर भविष्यातील परिवर्तनाची भक्कम पायाभरणी करण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून पदाधिकारी निवड प्रक्रिया कार्यकर्त्यांच्या सहभागातून पार पडणार आहे. पक्ष तळागाळात सक्रिय, समावेशक आणि सशक्त संघटना उभारण्याच्या दिशेनं सातत्यानं वाटचाल करतोय. तसेच इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. यावेळी माजी आमदार प्रकाश येलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक नरसिंह आसादे, रियाज हुंडेकरी, सुनील रसाळे, सुदीप चाकोते, भीमाशंकर जमादार, बाळासाहेब शेळके, बसवराज मेहत्रे, हनुमंतू सायबोळू, सुभाष चव्हाण, अंबादास गुत्तीकोंडा, गणेश डोंगरे, उदयशंकर चाकोते, देवाभाऊ गायकवाड, भारत जाधव, बाबुराव मेहत्रे, नागनाथ कदम, राजन कामत, वाहिद विजापुरे, महेश लोंढे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, शफी हुंडेकरी, भोजराज पवार, विश्वनाथ साबळे, नागेश मॅकल, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, लक्ष्मण भोसले, भारती पलपल्ली, शुभांगी लिंगराज, करीमुनिसा बागवान, ज्योती गायकवाड, अनिता भालेराव, मुमताज तांबोळी, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, रस्तुम कंपली, सिद्धराम सलवदे, लखन गायकवाड, आयाज आळंद, दिनेश मेहत्रे, कोमोर सय्यद, नूर अहमद नालवार, सागर उबाळे, रमेश असापुरे, सचिन पवार, सचिन गुंड, सुदर्शन अवताडे, चंद्रकांत टिक्के, मोतीराम चव्हाण, कालिदास काळपगार, हारून शेख, शुभम माने, पंडित सातपुते, हनुमंत रुपण, धीरज खंदारे, चिदानंद सुंटे,
लक्ष्मण बनसोडे, आकाश जांभळे, दिनेश डोंगरे, दशरथ सामल, सलीम मनुरे, मल्लेश सूर्यवंशी, के म्हेत्रे, पांडुरंग पवार, भीमराव बनगर, चंद्रकांत नाईक, साहिल शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कि हम लोगों को डिस्ट्रिक्ट का प्रेसिडेंट रेकमेंड करना है और ये जो है हमारा एक अहमदाबाद में AICC हुआ था, उसका तहत हम लोग को जाना पड़ेगा और हम लोग बात करेंगे लीडरशिप का ऊपर. हम लोग सबको मिलेंगे और जो जो लोग उनका नाम देना चाहिए वो देंगे. उसके बाद हम लोगों को कम से कम 5 से 7 लोगों का नाम उधर रिकमेंड करना पड़ेगा और वही वो जो दिल्ली है हमारा ऑर्गेनाइजेशन सेटअप है वो डिसाइड करेंगे कौन जिला प्रेसिडेंट बनेगा, क्या बनेगा. तो उसका जो है हम लोगों को DCC प्रेसिडेंट को आइडेंटिफाइड करना पड़ेगा और वो कौन DCC प्रेसिडेंट बनेगा जो कांग्रेस का आइडियोलॉजी पर होगा. पहले क्या होता था कि जो PCC प्रेसिडेंट बनते थे उन्होंने उनका रिकमेंडेशन और उनका चाहत का ऊपर DCC प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करते थे. अभी लेकिन अपना जिला का कौन प्रेसिडेंट बनेगा, आपका जो पार्टी का वर्कर है, जो लीडर है, वो डिसाइड करेंगे कि कौन यहाँ और जहाँ जहाँ जो भी ऑब्जर्वर गए हैं ये लोग रिकमेंडेशन लेंगे कौन बनेगा. सबको मिलेंगे, सबका राय लेंगे कौन बनेगा डिस्ट्रिक्ट का प्रेसिडेंट. तो वो तो प्रोसेस अंडर हुए है और उसके बाद हमको बात करना है सारे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव, सारे रिप्रेजेंटेटिव, डिप्यूटेड MP, MLA, पहले जो थे MP, MLA, सबके साथ बात करना पड़ेगा और सबका साथ बात करके हम लोगों को पूरा एक इफेक्टिव और अच्छा DCC बनाना पड़ेगा यहाँ. और हमारा जो DCC होगा वो DCC पूरा प्रोएक्टिवली जैसे काम करेगा, इसके तहत हम लोग को काम करना पड़ेगा. राहुल जी का भारत जोड़ो आंदोलन का बाद एक नया ऊर्जा कांग्रेस पार्टी में आया हुआ है और राहुल गांधी ऐसा एक आदमी है जो किसी को डरते नहीं और वो खुद अपना जो है जो फोकस में रहते हैं वो अपना देश के हित में जो अच्छा है वो बात बोलते रहते हैं. जो DCC प्रेसिडेंट का जो एप्लीकेशन भरेंगे उनका अभी प्रोग्राम जो है फॉर्म लॉन्च करेंगे और जो आपको अप्लाई करना है मेरे को आप अप्लाई करके देना और मैं यहाँ अभी जो जितना दिन हूँ उसका अंदर में खड़ा होकर करेंगे. जितना दिन में हूँ उसमें मैं सबको मिलना चाहता हूँ और अच्छे से रिकमेंडेशन में दूंगा. कोई ऐसा नहीं हो सकता है कि कोई नहीं मिले तो अफसोस रह जाएगा. सबको अपील करता हूँ कि सब मिले. निरीक्षक साहेबांचा दौरा सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आहे. 9 तारखेला दिवसभर सोलापूर शहरातले तिन्ही विधानसभा मतदारसंघ जे आहेत म्हणजे 9 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ते काँग्रेस भवनवर 1 to 1 भेटतील. त्यानंतर दुपारी 3 ते 5 दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ते भेटतील आणि 5 ते 7 उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ते काँग्रेस हाऊसमध्ये भेटतील. दिवसभर आज सुद्धा दिवसभर जे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वांना जे काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील त्यांना सुद्धा त्यांचं मत पक्ष कसा वाढला जाईल यासाठी माननीय निरीक्षक हे या ठिकाणी आहेत. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15in1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी
किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा। तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात। याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या। यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल। प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर। क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99।